नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला माझ्या आईच्या आजीच्या पद्धतीने सांजुरी रेसिपी दाखवणार आहे. गव्हापासून केलेली आहे ही. अगदी मऊ लुसलुशीत, अगदी दात नसणारे सुद्धा खाऊ शकतील एवढी कुसकुशीत आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर त्यासाठी मी पाऊण कप गहू घेतलेले आहेत आणि पाव कप हरभरा डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ कापडानं पुसून घेतलेली आहे. तर हे आता मी भाजून घेणार आहे. सुरुवातीला मी गहू घालून घेते कढईमध्ये आणि मीडियम गॅसवर थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेते. जास्त काळे नाही करायचे, पण किंचितसं ते खमंग भाजले पाहिजेत. ह्या पद्धतीनं भाजून घ्यायचं. ते खूप चविष्ट होते. आता कसं रव्यापासून मैद्यापासून सांजुरी बनवतात, पण माझी आई नेहमी गव्हापासून बनवायची. तर तीच पद्धत आज मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे भाजलेलं आहे. आता कलर चेंज झालेला आहे त्याचा खमंग. ते काढून आता मी डाळ घालून घेतली. डाळ पण तशीच भाजून घेते थोडी. डाळीला पण डाग पडू द्यायचं नाही जास्त. हे पण झालेलं आहे भाजून. आता हे पण काढून घेते त्यातच. तर हे गार करून मी मिक्सरला वाटून घेणार आहे. 1 कप गूळ घातलेला आहे मी. थोडासा मी कमी घातलेला आहे, पण आमच्यात गोड कमी खातात म्हणून. पण 1 कप गूळ लागतो याला, 200 ग्रॅम. आणि त्यात मी पाऊण कप पाणी घातलं. फक्त कोमट करून थोडंसं गूळ वितळून घेणार आहे. उकळी वगैरे काढणार नाही त्याला. तर हे आता मी गार करून मिक्सरला वाटून घेते. आता हे बडीशेप घातली त्यात 1 चमचा. बघू शकता तुम्ही, असं सरसरीत वाटण झालेलं आहे हे. एकदम पावडर नाही का एकदम जास्त मोठं नाही, किंचितसं जाडसर झालेलं आहे. तर आता ह्यामध्ये मी हे गुळाचं पाणी केलेलं घालून घेते. गूळ वितळून घेतलेला आहे मी. हे चांगलं मिक्स करून घेते मी आता. 1 कप गूळ आणि पाऊण कप पाणी घालून मी हे मिश्रण यात घातलेलं आहे. तर आता हे मी रात्रभरासाठी असंच झाकून ठेवणार आहे. ह्याला काही होत नाही. आता जरी ते पातळ वाटलं तर ते सकाळपर्यंत घट्ट होतं. बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने झालं पाहिजे. हे झाकून ठेवते मी. आता 1-1.5 कप मी गव्हाचं पीठ घेते ह्या कपानं. आणि 2 टेबलस्पून मी रवा घालते त्यात. नाही घातला रवा तरी हरकत नाही. 1 टेबलस्पून तेल घालते मी. निव्वळ गव्हाच्या पिठापासून पण छान होतात. आणि चिमूटभर मीठ घालते. आणि हे सगळं आता मी मिक्स करून घेते हातानं. आणि जसं लागेल तसं आता ह्यामध्ये पाणी घालून आपलं पोळीच्या पिठासारखं भिजवून घ्यायचं हे. आणि याला आता 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं मळून. म्हणजे ते चांगलं फुलतं थोडं. यूट्यूबवर अशी रेसिपी पहिल्यांदाच बघताय तुम्ही. ह्या पद्धतीनं मी करून दाखवत आहे. माझ्या आईची पद्धत आहे ही. हे दाग बघा तुम्ही आता कसं झालंय. एकदम घट्ट झालेलं आहे आता हे. बरोबर झालेलं आहे, अगदी परफेक्ट. आपण पोळीचं सारण कसं करतो तसं झालेलं आहे पुरण. त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घेतलं छोट्या चमच्यानं. तर ह्यामध्ये वेलची पावडर घालून मी ह्याचे गोळे बनवून ठेवते. 1-1 गोळा घालता येतो. हे पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आता. ही सांजुरी थोडी मोठीच असते, पुरीपेक्षा थोडीशी मोठीच करायची असते ही. आणि थोडी जाडच लाटायची असते.
तर ह्या पद्धतीनं मी आता गोळे करून घेते. हे आता गोळे करून ठेवलेले आहेत. थोडंसं जास्तच घेतलं मी सारण. रवा मैदा ह्यामध्ये कोंडा नसतो, पण ह्यामध्ये कोंडा राहतो आणि अशाच रेसिपी पूर्वी करून खाल्ल्या जायच्या. आता जास्त करून मैद्यापासून आणि रव्यापासूनच करतात. पण ह्या शरीरासाठी खूप लाभदायक रेसिपी आहेत. ह्या कोंड्यासकट खाणं म्हणजे खूप छान आहे. पूर्वी असेच पदार्थ बनवले जायचे. जात्यावर आमची आई गहू भाजून दळायची जाडसर. आणि आम्हाला बनवून द्यायची हे अशा प्रकारे. ह्या पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे की थोडंसं जाडसरच ठेवायचं किंचितसं. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं जाड ठेवायचं आणि पीठ झाडून घ्यायचं त्याचं. तेल तापलेलं आहे आता. खूप खायला टेस्टी लागतात या. बघा कशी फुगली टम्माशी. दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं. ह्या पद्धतीने नक्की करून बघा. ह्याच पद्धतीने आता मी तळून घेणार आहे बाकीच्या पण तयार करून. बघू शकता कशा टम फुगतात. आतलं सारण थोडं जाडसरच असतं, त्याच्यामुळे किंचितसं फुटूसुद्धा शकतं. बघू शकता तिसरी पण सांजोरी कशी फुगलेली आहे टम. मीडियम गॅसवर दोन्ही बाजून चांगलं भाजून घ्यायचं करपूस. अगदी मऊसूत लुसलुशीत होतात या. हे बघा मोडून दाखवते एक तुम्हाला. आज सगळीकडे जाड सारणाचा थर गेलेला आहे आणि एकदम कुसकुशीत झालेली आहे खायला, मऊसूत.